राजाची ही मिरवणूक आता मार्गस्थ झालेली आहे आणि मोठ्या जल्लोषात उत्साहपूर्ण वातावरणात मात्र तितक्याच जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप दिला जातोय। मोठ्या संख्येने इथे गणेश भक्त आलेले आहेत। तर तेजूकाया, परळचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि हे सगळेच मानाचे गणपती असं इतरही गणपती आता मार्गस्थ झालेले आहेत। त्यांचीच ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। अतिशय वेगळ्या पद्धतीने यंदा हे देखावे साकारण्यात आलेले आहे। बाप्पांची मूर्ती दरवर्षी कशा प्रकारे वेगळी करता येईल याचा प्रयत्न खरं तर प्रत्येक गणेश मंडळाचा असतो आणि यंदा सुद्धा अतिशय आकर्षक पद्धतीने उभ्या गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आपण पाहतोय साकारण्यात आलेली आहे। आणि सध्या श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये बाप्पावर राफेलच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते। बाप्पा आता मार्गस्थ झालेले आहेत आणि ही सुंदर छबी बाप्पाची डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी, कैद करण्यासाठी मोठ्या संख्येने इथे गणेश भक्त आलेले आहेत। आणि या गणेश भक्तांच्या जयघोषात, ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचं विसर्जन होत आहे। आपण पाहतोय अतिशय विलोभनीय अशा या सगळ्याच मूर्त्या आहेत आणि गेल्या 10 दिवसांपासून आपण पाहतोय लालबागचा राजा तर निघालेला आहेच, मात्र त्यासोबतच मुंबईमधले सर्व मानाचे गणपती आता या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। साधारणतः 1:30 वाजता लालबागच्या राजाची ही मिरवणूक सुरू झालेली आणि लालबागच्या राजाला आपण दरवर्षी बघतो 20 ते 22 तासांचा कालावधी लागत असतो, मात्र हे एका रांगेत असलेले सर्व गणपती बघा, डोळ्यांचे पारणे फेडणारी ही दृश्य आहे। अतिशय विलोभनीय अशी दृश्य आणि आजचा दिवस अगदी शब्दात न मांडता येणार आहे। अतिशय विशेष असा हा दिवस आहे, अतिशय वेगळा असा हा दिवस आहे। आज जल्लोष आहे, प्रत्येकाच्या मनात आनंद आहे, उत्साह आहे, मात्र तितकाच भावनिक हा क्षण एखाद्या आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तीला निरोप दिला जातोय, अशा प्रकारे या ठिकाणी बाप्पाला निरोप दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ही विसर्जन मिरवणूक, मुंबई आणि गणेशोत्सव हे एक अतूट नातं आहे, एक वेगळं नातं आहे आणि अनेक परंपरा, रूढी त्यानुसार खरं तर मुंबई चालत आलेली आहे आणि मुंबईमधला हा गणेशोत्सव साजरा होत आलेला आहे। यंदा सुद्धा आपण जर बघितलं तर त्याच प्रकारे हा गणेशोत्सव साजरा झाला। सध्या बघा आपण काळा चौकीचा महागणपती पाहतोय आणि या ठिकाणी आता चिंतामणी सुद्धा निघालेला आहे। आला 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 चिंतामणी आला असं म्हणत जो एक नाद संपूर्ण या परिसरामध्ये घुमत असतो, आज बाप्पा नको जाऊनारे, बाप्पा थोडासा थांबणारे असंच म्हणताना हे सर्व भाविक, सर्व भक्तगण आपल्याला दिसत आहे। एकंदरीत बघा ही दृश्य बघा, ही TV9ची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आणि ही विसर्जन मिरवणूक पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। मात्र आपण पाहू शकतोय गिरगावमध्ये सुद्धा अनेक लहान मोठ्या मंडळांचे गणपती दाखल झालेले आहेत आणि त्यांचं विसर्जन या ठिकाणी केलं जाते। श्रद्धा, संस्कार, उत्साह याचा लोभस असा मिलाफ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या ठिकाणी विसर्जन मिरवणूक जी आहे ती परंपरागत चालत आलेली आहे आणि अनेक वैशिष्ट्य खरं तर या मिरवणुकीचं आपल्याला पाहायला मिळतं।